शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथं शेतामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 1,86,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास निमशिरगाव येथील रमेश सीताराम कांबळे यांच्या शेतातील गट क्रमांक 304 मधील बांधावरील करंजाच्या झाडाखाली गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी छापा टाकला। कारवाई दरम्यान पोलिसांनी 4 चुलवणे, सुमारे 800 लिटर कच्चे रसायन, 200 लिटर तयार गावठी दारू, 4 सरपणाचे प्लास्टिक काठे, 95 प्लास्टिक पोती, 4 जर्मन ड्रम, प्लास्टिकच्या 6 पिशव्या तसेच जळऊ लाकूड असा एकूण 1,86,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी सावकार परशु माने आणि सचिन सदाशिव मदने दोघे राहणार दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित गावचे पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला। अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।